Dear student, in the last lecture we have seen valency and electronic configuration. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे काही संयोज्य आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण याच्याविषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर स्केलेटन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपणाचं असणारे काही रेखाटन जे आहे तर ते रेखाटन त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी असणारे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे संयोज्य इलेक्ट्रॉन म्हणजे काय याच्याविषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की अणूचे असणारे काही संयोज्य जे आहे तर ती संयोज्य त्याच्या बाह्यतम अशा प्रकारचं असणारे काही कवच जे आहे तर त्या कवचाच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून त्या ठिकाणी ठरते आणि त्याच्यामुळं आउटरमोस्ट अशा प्रकारचं असणारे काही सेल म्हणजे बाह्यतम अशा प्रकारचं असणारे काही कवच जे आहे तर त्या कवचातील इलेक्ट्रॉन त्यालाच आपण त्या ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किंवा संयोज्य इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी त्याला म्हटलं होतं. याच्यानंतर पुढे पहा, इट कॅन बी सीन दॅट द व्हॅलन्सी ऑफ ॲन ॲटम इज रिलेटेड टू द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन दॅट ॲटम. काय सांगितलेले या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की इट कॅन बी सीन दॅट व्हॅलन्सी ऑफ ॲन ॲटम इज रिलेटेड टू द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन दॅट ॲटम. म्हणजे अणूच्या संयोजेचा असणारा तो काही संबंध जो आहे तर तो संबंध अणूमधील असणारे काही संयोज्य इलेक्ट्रॉनची असणारी काही संख्या जी आहे तर त्या संख्येशी असल्याचं त्या ठिकाणी दिसून येताना दिसतं. लेट अस फर्स्ट लुक ॲट द एलिमेंट्स हेलियम अँड निऑन. आणि याच्यासाठी प्रथम आपल्याला त्या ठिकाणी असणारे काही हेलियम आणि निऑन या मूलद्रव्याकडे त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की ॲटम्स ऑफ द बोथ दीज गॅसेस एलिमेंट्स डू नॉट कंबाईन विथ एनी अदर ॲटम. पहा काय सांगितलेले या दोन्ही वायुरूप असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे गॅसेस एलिमेंट आहेत या दोन्हीही वायुरूप मूलद्रव्यांचे असणारे जे काही अणू जे आहेत तर ते अणू इतर कोणत्याही अणूबरोबर त्या ठिकाणी संयोग पावताना दिसत नाहीत. These elements are chemically inert. It means that their valence is zero. काय सांगतोय ही दोन्ही असणारे जे काही वायुरूप अशा प्रकारची मूलद्रव्य हेलियम आणि निऑन या मूलद्रव्यांचे अणू इतर कोणत्याही अणूबरोबर त्या ठिकाणी संयोग पावत नाही आणि म्हणून ह्या ठिकाणी ही मूलद्रव्य रासायनिकदृष्ट्या त्या ठिकाणी निष्क्रिय आहेत. म्हणजे त्यांची असणारे जे काही संयोज्य जे आहे तर ती संयोज्य काय असते तर त्या ठिकाणी शून्य त्या ठिकाणी असते. त्याच्यानंतर पुढे आता की हेलियम ॲटम कंटेन 2 इलेक्ट्रॉन्स विच आर अकोमोडेटेड इन द फर्स्ट सेल. पाहत की आपल्या लक्षात येतं नसतंय ही हेलियमचा असणारा जो काही अणू जो आहे उदाहरणार्थ पहा या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवलेलं आहे की असणारा जो काही हेलियम जो आहे पहा या ठिकाणी आपल्याला हेलियम अणूची असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर ते डायग्रॅम त्या ठिकाणी आहे. पहा ही हेलियमचा असणारा जो काही अणू जो आहे तर त्या अणूमध्ये आपल्या लक्षात येतं नसते की 2 इलेक्ट्रॉन त्याचे असणारे जे काही बाह्यतम कक्षा जे आहेत तर त्या बाह्यतम कक्षेमध्ये म्हणजे के ही जी काही तिचं असणारं जे काही पहिलं कवच जे आहे तर त्या पहिल्या कवचामध्ये त्या ठिकाणी आपल्याला 2 इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आपल्याला दिसून येताना दिसतात. येते त्याच्यानंतर पुढे आता जरा मी त्या ठिकाणी झूम इन त्या ठिकाणी करतो म्हणजे मग आपल्या त्या ठिकाणी बरोबर त्या ठिकाणी लक्षात येईल. आता काय सांगितलेले त्याचा आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा. पाहता पुढे काय सांगितलेले की हेलियम हॅज ओनली 1 K cell that contains electron and the same is also outermost cell. पहा हेलियमच्या बाबतीमध्ये आपण पाहिले की हेलियमचा असणारा जो काय अणू जो आहे तर त्या अणूमध्ये किती त्या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि ते के या पहिल्या कवचामध्ये त्या ठिकाणी सामावलेले असतात. ते आपल्याला तक्त्यामध्ये त्या ठिकाणी दिसते आकृतीमध्ये त्या ठिकाणी दिसते. म्हणजे हेलियममध्ये इलेक्ट्रॉन असलेलं फक्त एकच त्या ठिकाणी कवच आहे आणि त्या कवचाचं नाव आहे के कवच आणि तेच त्या ठिकाणी हेलियम जे आहे तर त्या हेलियमचं त्या ठिकाणी आउटरमोस्ट सेल म्हणजे बाह्यतम अशा प्रकारचं कवच त्या ठिकाणी. द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी
of K cell is 2 and this is indicates that the outermost cell of the helium is completely filled. या ठिकाणी हेलियमच्या बाबतीमध्ये काय आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत नसते की या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की के असणारे जे काही कवच जे आहे तर त्या के कवचाची असणारे जे काही इलेक्ट्रॉन धारकता जे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असू शकतात तर ते आपण 2n² त्या ठिकाणी सूत्राने त्या ठिकाणी काढतो. तर के कवचाची इलेक्ट्रॉन धारकता या ठिकाणी 2 आहे. म्हणजे हेलियमचं बाह्यतम असणारं जे काही कवच जे आहे तर ते पूर्ण त्या ठिकाणी भरलेलं त्या ठिकाणी आपल्याला आढळून त्या ठिकाणी येताना दिसतं. याच्यानंतर पुढे आता मी त्या ठिकाणी पुन्हा झूम आउट त्या ठिकाणी करतो, मोठं त्या ठिकाणी करतो म्हणजे आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल. पाहता इट इज सेड दॅट हेलियम हॅज ॲन इलेक्ट्रॉन डुप्लेट आणि म्हणून त्या ठिकाणी हेलियमचं असणारं जे काही बाह्यतम कवच जे आहे तर ते पूर्ण भरलेलं आहे आणि यालाच त्या ठिकाणी हेलियमचं डुप्लेट म्हणजे द्विक म्हणजे इलेक्ट्रॉन द्विक जे आहे तर ते द्विक त्या ठिकाणी असतं. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द इनर्ट गॅस न्यूऑन कंटेन 2 सेल दॅट इज KNL. याच्या उलट आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत नसते की न्यूऑन हा जो काही निष्क्रिय वायू जे आहे तर त्या निष्क्रिय वायूच्या इलेक्ट्रॉन संरूपणामध्ये के आणि एल अशा प्रकारची 2 कवच त्या ठिकाणी. एल इज द व्हॅलन्स सेल ऑफ द न्यूऑन आणि एल जे आहे तर ते त्याचं संयोजक कवच त्या ठिकाणी आहे. पाहत द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द एल सेल इज द 8 and the table 5.7 shows that the valency of neon is completely filled. या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला की आपल्या लक्षात येत नसते की एल कवचाची इलेक्ट्रॉन धारकता जी आहे तर ती 8 आहे आणि ती तक्त्यावरून आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय म्हणजे निऑनचं संयोजक कवच त्या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी भरलेलं आहे. पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी असणारी जी काही आकृती जी आहे तर ती आकृती त्या ठिकाणी जर पाहिली तर बरोबर त्या ठिकाणी लक्षात येईल हेलियमच्या निऑनच्या बाबतीमध्ये. पण निऑनच्या बाबतीमध्ये आपल्याला काय लक्षात येत नसते त्या आकृतीमध्ये या ठिकाणी हे पहिलं कवच त्या ठिकाणी आहे के. पहिल्या कवचामध्ये आपल्या लक्षात येत नसते की 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आहे बरोबर. दुसरं असणारं जे काही कवच जे आहे तर त्या कवचाला म्हणणार आपण त्या ठिकाणी एल. आता एल कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत तर 8 आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे त्या ठिकाणी निऑनच्या बाबतीमध्ये आपल्या लक्षात येत नसते की निऑनच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी 2 कवचे त्या ठिकाणी आहेत. के कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. एल कवचामध्ये त्या ठिकाणी 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि एल हे असणारे जे काही कवच जे आहे तर ते संयोजक कवच आहे. या एल कवचाची इलेक्ट्रॉन धारकता जी आहे तर ती 8 आहे बरोबर. आता याच्यावरून आपल्याला काय लक्षात येत नसते की निऑन जे आहे तर त्या निऑनचं असणारं जे काही इलेक्ट्रॉन अष्टक जे आहे तर ते इलेक्ट्रॉन अष्टक मात्र त्या ठिकाणी कसं आहे पूर्णपणे त्या ठिकाणी भरलेलं आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतं. येतंय. पण आता याच्या पुढे काय दिलेलं आपल्याला तर पहा पुढे पुन्हा एकदा त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी वाचते. पहा की काय सांगितलेलं आहे. पाहता की इट इज सेड दॅट निऑन हॅज ॲन इलेक्ट्रॉन ऑक्टेट. म्हणजे त्या ठिकाणी असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं की सर्वसाधारणपणे निऑन जे आहे तर त्या निऑनचं असणारं जे काही अष्टक जे आहे ऑक्टेट जे आहे तर ते ऑक्टेट त्या ठिकाणी पूर्ण आहे. Argon is an inert gas having the electron in the cell K, L and M. तिसरं असणारं जे काही निष्क्रिय मूलद्रव्य पहिलं आपण पाहिलं तर त्या ठिकाणी हेलियम, दुसरं पाहिलं निऑन, तिसरं त्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे तर त्या ठिकाणी आर्गॉन. आता हे जे काय असणारं जे काही आर्गॉन हे जे काय असणारं जे काही निष्क्रिय मूलद्रव्य जे आहे तर याच्यामध्ये KLM या कवचामध्ये इलेक्ट्रॉन असलेले जे काही निष्क्रिय वायू जे आहेत तर ते म्हणजे त्या ठिकाणी आर्गॉन त्या ठिकाणी. पाहता द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द एम सेल इज. आता या ठिकाणी इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी कशी काढतो आपण 2n². पाहता पहिली सेल जी आहे तर ती के म्हणजे केची किंमत किती 1, एल
दुसरी सेल, बरोबर. आणि तिसरं जे आहे तर ती यमचं किती असते, कक्षा नंबर 3. आता यम कक्षेची कॅपॅसिटी आपल्याला काढायची, म्हणजे 2 गुणिले यांची किंमत किती, 3चा वर्ग, म्हणजेच 2 गुणिले 3चा वर्ग 9, आणि 9 दुनी किती झाली 18, बरोबर. तीच आपल्याला या ठिकाणी दिलेली 18. आता पुढे, हाऊ एव्हर इन आर्गॉन देअर आर ओनली 8 इलेक्ट्रॉन इन द व्हॅलन्स सेल यम. पण याचाच अर्थ काय, आता या ठिकाणी यम कक्षा ज्या आहे तर त्या यम कक्षेची असणारी काही कॅपॅसिटी त्या ठिकाणी आपल्याला 18 सांगितली, परंतु त्या ठिकाणी असणारे जे काही आर्गॉन जे आहे तर त्या आर्गॉनचे असणारे जे काही यम कक्षा ज्या आहेत तर त्या यम कक्षेमध्ये फक्त किती इलेक्ट्रॉन असतात, तर त्या ठिकाणी 8च इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते 8च इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असतात. आता ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कशी काढली, तर पहा, आर्गॉन जो आहे तर त्या आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर जो आहे, पहा आर्गॉन जो आहे तर त्या आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 8. त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेची कॅपॅसिटी 18ची आहे, परंतु शिल्लक किती राहताना असतात 8. पहा 2 आणि 8 किती झाली 10, 10 आणि 8 18. जी तिसरी कक्षा जी आहे तर त्या तिसऱ्या कक्षेमध्ये फक्त 8च इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असतात. येते हेच आपल्याला त्या ठिकाणी मागच्या पानावर असणारा जो काही तक्ता क्रमांक 5.7 जो आहे तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दाखवलेला आहे. पुस्तक तुमच्याकडे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते उचकून पहा. आता पुढे काय सांगितलेलं आहे की इट मीन्स दॅट देअर आर 8 इलेक्ट्रॉन इन द व्हॅलन्स सेल ऑफ द इनर्ट गॅसेस दॅट इज ॲन इलेक्ट्रॉन ऑक्टेट. याचाच अर्थ काय, तर आपल्या त्या ठिकाणी लक्षात येतं नसते की निष्क्रिय वायू जे आहेत तर त्या निष्क्रिय वायूंच्या संयुजा कक्षेमध्ये, म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असतात. म्हणजे संयुजा कक्षामध्ये इलेक्ट्रॉन जे आहे तर त्या इलेक्ट्रॉनचं अष्टक त्या ठिकाणी असतं, बरोबर. पुढे, आणि फ्रॉम धिस it is understood that the valence is 0 when electron octet or duplet is complete. आणि याच्यावरून आपण म्हणू शकतो की इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक पूर्ण असतं तेव्हा त्या ठिकाणी त्या मूलद्रव्याची संयोजन त्या ठिकाणी 0 त्या ठिकाणी असते. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ elements other than inert gases, that is table 5.7 shows that they do not have electron octet of their इलेक्ट्रॉन ऑक्टेट्स आर इनकम्प्लीट. पहा, निष्क्रिय वायू जर त्या ठिकाणी सोडले तर इतर मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन संरोपण पाहता तक्ता क्रमांक 5.7 मध्ये आपल्याला असं दिसतं की त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती त्या ठिकाणी नाही, किंवा त्यांचं इलेक्ट्रॉन अष्टक जे आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला अपूर्ण त्या ठिकाणी आहे. आता पुढे काय सांगितले, रिगार्डिंग हायड्रोजन इट कॅन बी सेड दॅट इट इज इलेक्ट्रॉन डुप्लेट इज इनकम्प्लीट. त्याच्यामध्ये आपल्याला हायड्रोजनच्या बाबतीमध्ये असं त्या ठिकाणी म्हणता येईल की हायड्रोजनचं इलेक्ट्रॉन दिग जे आहे तर ते कसं आहे, अपूर्ण त्या ठिकाणी आहे की नाही हे आपल्याला मागच्या पानावर दिलेला जो काही तक्ता जो आहे तर त्या तक्त्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तर आता कशा पद्धतीनं सांगता येईल, तर या ठिकाणी पहा, मी पुन्हा एकदा त्या ठिकाणी शेवटचं त्या ठिकाणी लिहितो आहे. या ठिकाणी उदाहरणार्थ क्लोरीन आहे 287, बरोबर. त्याच्यानंतर आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं 288. त्या ठिकाणी अष्टक त्या ठिकाणी पूर्ण नाही क्लोरीनच्या बाबतीमध्ये. आर्गॉनच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी अष्टक जे आहे तर ते अष्टक त्या ठिकाणी पूर्ण आहे, येते असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. याच्यानंतर पुढे पाहतो, पुढे की ॲटम्स of all elements except inert gas have tendency to combine with other atoms, meaning that they have a non-zero valency. ही निष्क्रिय वायू जे आहेत, इनर्ट गॅसेस जे आहेत तर ते इनर्ट गॅसेस जर आपण त्या ठिकाणी वगळले, म्हणजे निष्क्रिय वायू जर वगळले तर इतर सर्व मूलद्रव्यांच्या अणूमध्ये इतर अणूबरोबर संयोग पावण्याची त्या ठिकाणी प्रवृत्ती जी आहे तर ती प्रवृत्ती त्या ठिकाणी असते. याचाच अर्थ काय की त्यांची जी काही संयोजे जी आहे तर ती संयोजे त्या ठिकाणी 0 असते.
म्हणजे निष्क्रिय वायूमध्ये आपल्याला त्या ठिकाणी हेलियम आहे, निऑन आहे, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन अशा प्रकारचे निष्क्रिय वायू आहेत. तर हे निष्क्रिय वायू जर सोडले तर इतर अणूबरोबर किंवा इतर अणूबरोबर संयोग पावण्याची त्यांची त्या ठिकाणी प्रवृत्ती त्या ठिकाणी असते. कोणाची? निष्क्रिय वायू सोडून असणारे जे काही मूलद्रव्य. आणि म्हणून निष्क्रिय वायू जे आहे तर त्या निष्क्रिय वायूंची संयोज्य जे आहे तर ती शून्य त्या ठिकाणी आहे. आता पुढे, यू हॅव सीन फ्रॉम द फॉर्म्युले ऑफ द मॉलिक्युल्स फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन with hydrogen, for example H2SCl, that valency of the hydrogen is 1. त्या ठिकाणी पान नंबर 34 त्या ठिकाणी असणारा जो काही थोडंसं त्या ठिकाणी आठवायला आपल्याला सांगितलंय. तर त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे, काय पाहिलेलं आहे की H2 असेल, SCl असेल, ही हायड्रोजनची असणारे जे काही याच्यामध्ये असणारे जे काही संयोजन जे आहे तर ते संयोजन त्या ठिकाणी एक आहे. म्हणजे हायड्रोजनच्या संयोगानं तयार झालेले जे काही रेणूंचं जे काही सूत्र जे आहे त्याच्यामध्ये पहिलं आपण H2, दुसरा आहे SCl, H2O, H2S, NH3, CH4, HBr, HI, NaH अशा प्रकारचे असणारे जे काही हायड्रोजनचे असणारे जे काही संयुग जे आहे तर त्या संयुगावरून आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं नसतं की त्या ठिकाणी हायड्रोजन जे आहे तर त्या हायड्रोजनचे संयोजन त्या ठिकाणी एकच त्या ठिकाणी. बरोबर. पुढे, the electronic configuration of the hydrogen shows that there is one electron less than complete the duplet state. आणि त्याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं नसतं की हायड्रोजनचं इलेक्ट्रॉन संरोपण जे आहे तर त्या संरोपणावरून आपल्याला त्या ठिकाणी दिसतं की हायड्रोजनमध्ये एक इलेक्ट्रॉन के हे जे काही कवच जे आहे तर त्या कवचामध्ये त्या ठिकाणी आहे. म्हणजे हायड्रोजनमध्ये पूर्ण द्विक स्थितीपेक्षा एक इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी कमी असतो. This number 1 matches with the valency of the hydrogen which is also 1. म्हणजे ही जी काही संख्या हायड्रोजनच्या संयोजनाशी त्या ठिकाणी जुळते. Moreover, it is learned that the electronic configuration of the sodium is 281, has 1 electron in its valence shell, and the valency of the sodium is also 1 as seen from the molecular formulae NaCl, NaH, etc. but या ठिकाणी पुढे आपल्याला सांगितलं की सोडियम जो आहे तर त्या सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11. याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण पाहिली तर पहिल्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षामध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षामध्ये 1 इलेक्ट्रॉन असतं. असे 11 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन आपण त्या ठिकाणी दाखवतो. आता हे जे काही सोडियमचं असणारं ते काही इलेक्ट्रॉन संरोपण जे आहे तर त्याच्यामधून आपल्या लक्षात येतं नसतं की शेवटची कक्षा त्या ठिकाणी कोणती आहे. वा KLM, M ही शेवटची कक्षा आहे. त्या शेवटच्या कक्षामध्ये 1 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी संयोजक कक्षामध्ये आहे. आणि NaClची असणारे जे काही संयोजक आहे किंवा NaH मध्ये सोडियम जे आहे तर त्या सोडियमची संयोजक सुद्धा किती आहे? 1 त्या ठिकाणी आहे. इट मीन्स दॅट, काय सांगितलंय? इट मीन्स दॅट देर इज सम रिलेशन बिटवीन द व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन इट्स व्हॅलन्स सेल. याचाच अर्थ काय की मूलद्रव्याची असणारे जे काही संयोजक आणि त्याच्या संयोजक कक्षेमध्ये म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉनची संख्या याच्यामध्ये काहीतरी त्या ठिकाणी संबंध जो आहे तर तो संबंध त्या ठिकाणी आहे. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.